नमस्कार मित्रांनो, आपण एक चॅलेंज घेतो आहे. ते म्हणजे 20,000पासून आपण वन लॉटमध्ये 20,000चे 40,000पर्यंत आपण कॅपिटल घेऊन जायचं आहे. हे आपण या कारणासाठी करतो की आपला कॉन्फिडन्स व्यवस्थित बिल्ड व्हायला पाहिजे, आपल्याला मोठे टार्गेट घेता आले पाहिजे. म्हणून आपण काय करतो की लॉसमध्ये खूप वेळ बसून राहतो आणि होल्ड करतो आणि टार्गेट आपल्याला थोडंफार दिसलं की आपण एक्झिट करतो. तर ते नाही झालं पाहिजे. ते आपला माइंडसेट बेस्ट बनवण्यासाठी आम्ही हे स्वतःसाठी चॅलेंज घेतो आहे. तर हा एक फर्स्ट व्हिडिओ असणार आहे, फर्स्ट डे असणार आहे. आजपासून आपण चालू करतो आहे. आपल्या अकाउंटमध्ये जवळजवळ 20,196 रुपये आहेत. ओके, याच अकाउंटवरून आपण ट्रेडिंग करणार आहोत. ओके, तर आज मार्केट ओपन झालं आहे. मार्केट प्री मार्केट ओपन झालं आहे. लेवल ड्रॉ करून घेतले आहेत. लो टू हाय फिब एक रेजिस्टन्स लेवल आणि हाय टू लो एक फिब रेजिस्टन्स लेवल आणि लो टू हाय एक सपोर्ट. त्यानंतर प्रीवियस डे ही प्रीवियस कॅन्डल आहे. ओके, ह्या प्रीवियस कॅन्डलचा एक सपोर्ट आपण ड्रॉ करणार आहोत, सपोर्ट आणि रेजिस्टन्स. ओके, तर वेट करूया. मार्केट या लेवलवरती ओपन होते. 15 मिनिट टाइम फ्रेम यूज करणार आहोत आपण. बघूया आपल्या लेवल कशा वर्क करत आहेत, त्यानंतर आपण ट्रेड घेऊ. ओके, फर्स्ट 15 मिनिट कॅन्डल आपण वेट करणार आहोत, त्यानंतर ट्रेड प्लॅन करू. ओके, सर आपण या लेवलवरती एक ट्रेड प्लॅन करतो आहे, कारण का आपली एक 50 मिनिटच्या फर्स्ट कॅन्डलवरती येऊन मार्केट थोडं वेट करते. ओके, एक बुलिश मुवमेंट पण येऊ शकतो आला तर, का रेजिस्टन्स लेवलवरून मार्केट खाली आलं आहे. या लेवलपर्यंत मार्केट जाऊ शकतं, कारण का फर्स्ट कॅन्डल बुलिश कॅन्डल बनते. ओके, आणि 15 मिनिटमध्येही एक या कॅन्डलवरती आपल्याला एक चांगली क्लोजिंग मिळाली. ओके, तर वेट करूया. या कॅन्डलच्या वरती जर मार्केट गेलं तर आपण एक ट्रेड प्लॅन तर मित्रांनो, आपण या लेवलवरती एक ट्रेड प्लॅन केला आहे 1 आवर फिब लेवलच्या वरती. आपण इथे ओके लॉंग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशन ही ॲड करून ठेवूया. या लेवलला एक ट्रेड प्लॅन झाला आहे आपला. एल आपण या लेवलच्या खाली ठेवणार आहोत. टार्गेट हे फर्स्ट टार्गेट बघूया कशी मुवमेंट होते या टार्गेटवरती, त्यानंतर पुढे जाऊ. ओके, तर वेट करूया, बघूया मार्केट कशी मुवमेंट करते.
ओके, आपण या लेवलवरती आपली पोझिशन एक्झिट केले. आपल्याला प्रॉफिट झालं ते 560 रुपयाचं. आपल्याला जवळजवळ 1300 रुपयापर्यंत प्रॉफिट दाखवलं होतं मार्केटने, पण आपण 560पर्यंत बुक केलं. ओके, टार्गेटही हिट झालं होतं, पण मी थोडा वेट करत होतो, कारण का एवढी बुलिश कॅन्डल आले तर अजून एक स्पाईक येऊ शकतो मार्केटमध्ये. आणि या कॅन्डलच्या वरती क्लोजिंग दिली होती मार्केटने, म्हणून होल्ड करत होतो. पण आपल्याला प्रॉफिट झालं ते 560 रुपयाचं. ओके मित्रांनो, तुम्हाला या चॅलेंज व्हिडिओमधून खूप काही शिकायला मिळेल, जेणेकरून स्मॉल कॅपिटल कसा ग्रो करायचा. तर पुढे येणारा व्हिडिओ पाहत राहा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.